ज्या सातारा जिल्ह्यामध्ये यशवंत विचाराचा नारा घुमला, या सातारा जिल्ह्यात सध्या काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झालेली दिसते. मी जबाबदारीनं का हे विश्लेषण करतोय आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावरून करतोय. ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेस वाढावी यासाठी खूप प्रयत्न केले आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं, अशा या सातारा जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 5व्या स्थानावर जाते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज. सध्या मी उभा आहे ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी. म्हणजेच ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसची पाळंमुळं याच कराडमधून खरं तर महाराष्ट्रभर रोवली, देशभरसुद्धा या यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व केलं, त्यांच्याच या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था सध्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज 13 जानेवारी 2026. अजूनही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र जर चाचपणी केली, एकंदरीत सर्व सातारा जिल्ह्यातील 11 तालुके म्हणजे सर्व पंचायत समित्या आणि सातारा जिल्हा परिषदमधील एकूण 65 जिल्हा परिषद गट आणि 130 पंचायत समिती गणामध्ये जर एकंदरीत काँग्रेसची स्थिती पाहिली तर सध्या अत्यंत वाईट परिस्थिती सध्या काँग्रेसची पाहायला मिळते. मी खरं तर प्रत्येक विधानसभा किंवा प्रत्येक तालुकानिहाय जर पाहिलं तर हा काँग्रेस पक्ष 5व्या नंबरला फेकला जातो की काय, अशी साधारणतः सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर सध्याचे साताराचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षाच्या माध्यमातून किंवा विभागातील अध्यक्षाच्या माध्यमातून जरी गटबांधणी सुरू असली तरी नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र कराड वगळता इतर ठिकाणी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला. देशाचे नेते आणि माजी मंत्री, माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सोबत घेऊन या ठिकाणी गटबांधणी सुरू आहे. मात्र म्हणावे तितका या ठिकाणी काँग्रेस सध्या बळ निर्माण करू शकत नाही. एकूण 65 जिल्हा परिषद गट आणि 130 पंचायत समिती गणामध्ये सध्या हाताच्या चिन्हावर काँग्रेस किती लढणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र एकंदरीत कराड दक्षिण जर विभाग सोडला तर इतर तालुक्यामध्ये काँग्रेस सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पिछेहाट पाहायला मिळते. किंबहुना पाठीमागून आलेले पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या सर्व गटांच्या पाठीमागं म्हणजे 6व्या नंबरला सध्या काँग्रेसचं स्थान जाते की काय, अशी भीती सध्या काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा व्यक्त करत आहेत. मात्र विश्लेषण करण्याचं कारण काय, एकंदरीत जर पाहिलं तर सर्व पंचायत समिती गणामध्ये सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट आणि शिवसेनेचा बोलबाला दिसतोय. मात्र कुठंही काँग्रेसची गटबांधणी किंवा काँग्रेसच्या बैठका या पाहायला मिळत नाहीत. मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 सालापासून या ठिकाणी काँग्रेसला विरोध केला जिल्हा परिषदमध्ये आणि 22, 28, 29 अगदी 32 जागा निवडूनसुद्धा या ठिकाणी कोणतंही स्थान दिलं नाही काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये, अशा काँग्रेसच्या वळचणीला जाण्याचं काम सध्या काँग्रेस करते की काय, अशी भीतीसुद्धा अनेक कार्यकर्ते सध्या व्यक्त करत आहेत. खरं तर ही प्रीती संगमावर केलेला हा गोषवारा आहे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांना नक्की वाईट वाटेल की काँग्रेस 5व्या 6व्या नंबरला जाते की काय. मात्र त्या काँग्रेसला बळकटी मिळावी यासाठी त्यांनी खरं तर केलेल्या इथून पुढं सातारा जिल्ह्यात नंबर 1चा कसा नंबर 1चा कसा पक्ष होईल यासाठी जर विचार केला तर मात्र आत्ता आगामी जिल्हा परिषदेमध्ये प्रयत्न होऊ शकतो. मात्र एकंदरीतच काय तर अजून निवडणुका लागलेल्या नाहीत. मात्र काँग्रेसची सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था, कराड दक्षिण वगळता अत्यंत वाईट परिस्थिती सध्या पाहायला मिळते. मात्र काँग्रेस यातून शिकणार का, फिनिक्स पक्षाप्रमाणे, आणि याच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीला स्मरून या ठिकाणी काँग्रेस पुन्हा बळकटी घेणार का, हे पाहावं लागेल. पाहत रहा यशवंत नगरी न्यूज.